16 जुलै 1968 आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुट्टी या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला। या काळात शेती हा बहुतेक कुटुंबांचा मुख्य व्यवसाय होता। पाऊस, दुष्काळ, किडी आणि रोग यांच्याशी झुंज देत शेतकरी शेती करत होता। पिकावर कीड आली की त्यावर उपाय फारसे उपलब्ध नव्हते। या समस्या पाहत कमला मोठ्या झाल्या। लहानपणापासूनच त्यांना निसर्गाची आणि जीवसृष्टीची आवड होती। झाडांवर येणारे कीटक, त्यांचं वागणं, वेगवेगळे रंग, त्यांचं जीवनचक्र या सगळ्यांबद्दल त्यांना कुतूहल वाटायचं। अनेकांना कीटक म्हणजे त्रासदायक जीव वाटतात, पण कमला जयंती यांना त्यामागचं विज्ञान समजून घ्यायचं होतं। हेच कुतूहल पुढे त्यांना कृषी शिक्षणाकडे घेऊन आलं। त्यांनी आचार्य NG रंगा कृषी विद्यापीठातून कृषी पदवी पूर्ण केली। त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण आणि पुढे PhD त्याच विद्यापीठातून पूर्ण केली। त्या काळात कृषी संशोधनात महिलांची संख्या आजच्या तुलनेत खूपच कमी होती। संशोधनाची वाट सोपी नव्हती। सतत अभ्यास, प्रयोग, अपयश आणि पुन्हा नव्याने सुरुवात हेच संशोधकाचं आयुष्य असतं। पण कमला जयंती यांनी एक गोष्ट कधीच सोडली नाही, ती म्हणजे प्रश्न विचारण्याची सवय। कीड एकाच झाडावर जास्त का येते? एका जातीच्या फळावर का आकर्षित होते? ती अंडी घालण्यासाठी योग्य फळ कसं ओळखते? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कीटकाला रसायनांनी मारण्याऐवजी त्याचा वर्तनाचाच अभ्यास करून त्याच्या विरोधात आपल्याला काही करता येईल का? याच प्रश्नांनी त्यांच्या संशोधनाची दिशा ठरवली। 1998 मध्ये त्यांनी बेंगळुरू इथल्या भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था म्हणजेच ICAR IIHR मध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम सुरू केलं। सुरुवातीला त्यांचं काम होतं फळबागांमधील किडींचा अभ्यास करणं। त्यासाठी त्या केवळ प्रयोगशाळेतच थांबल्या नाहीत, त्या शेतकऱ्यांच्या बागांमध्ये गेल्या। फळबागांमध्ये तासनतास निरीक्षण केलं, किडींचं जीवनचक्र समजून घेतलं, शेतकऱ्यांचं नुकसान ऐकलं आणि त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, फळमाशी ही बागायतदारांसाठी सर्वात मोठ्या शत्रूंपैकी एक होती। विशेषतः आंबा, पेरू आणि अनेक फळपिकांमध्ये ही कीड काढणीच्या अगदी आधी हल्ला करते। वर्षभर जपलेली फळं काही दिवसातच खराब होतात आणि किडकी फळं कोणी विकत घेत नाही आणि त्याची निर्यातही होत नाही।